मुंबई उपनगरात सकाळपासूनच पावसानं दमदार हजेरी लावली। कुलाबा परिसरात आतापर्यंत 75 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली। पावसामुळे मुंबई उपनगरासह ठाणे, भिवंडी, कल्याणला देखील या पावसानं झोडपून काढले। अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचले, ज्यामुळे नागरिक दुकानदारांना अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतोय। दरम्यान एकीकडे पावसामुळे महानगर तुंबली, तर दुसरीकडे बळीराजा हा पावसासाठी आसुसलाय। महानगरांमध्ये पावसानं नेमकी कशी बॅटिंग केली आहे याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। नवी मुंबईतल्या सीवूड्स मधल्या NRI कॉम्प्लेक्स या इमारतीची संरक्षण भिंत कोसळून 3 गाड्यांचं नुकसान झालंय। गेल्या काही तासांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे आधीच कमकुवत असलेली ही भिंत आज सकाळी कोसळली आणि पार्किंगमध्ये असलेल्या 3 गाड्या या भिंतीखाली दबल्या। सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही। आज पहाटेच्या सुमारास मालाडच्या मामलेदारवाडीमध्ये देखील झाड कोसळले। यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। कौशल जोशी असं 33 वर्षीय इसमाचं नाव आहे। ठाण्याच्या चंदनवाडी परिसरात गौरीनंदन सोसायटीची सुरक्षा भिंत कोसळली आहे। मुंबईतल्या विक्रोळीमध्ये सिद्धार्थ चाळ परिसरात संरक्षण भिंत कोसळली आहे। ही भिंत नागरिकांना बसण्यासाठी तयार केलेल्या शेडवर कोसळली आहे, पण सुदैवाने भिंत कोसळताना या शेड खाली कुणीही एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।